तर मित्रांनो, आपण बघणार आहोत जागतिकीकरण आणि त्याचे भारतीय अर्थव्यवस्थेवर किंवा एकूणच देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतात याविषयीची माहिती. मित्रांनो, जागतिकीकरण किंवा वैश्वीकरण म्हणजेच ग्लोबलायझेशन हा आजच्या काळामध्ये अत्यंत लोकप्रियतेचा असा विषय झालेला आहे. जागतिकीकरण हे नवीन आर्थिक धोरणाचं एक महत्त्वाचं सूत्र आहे. जागतिकीकरण म्हणजे काय? तर वस्तू, सेवा, तंत्रज्ञान, भांडवल याच्या ज्या विविध हालचाली होतात, या हालचालींवरती जी काही बंधनं असतात ती हटवणं आणि हे जे काही वस्तू, सेवा, तंत्रज्ञान आणि भांडवल आहे याचा प्रवाह गतिमान आणि सुखकर करण्याची प्रक्रिया असते. अगदी थोडक्यात सांगायचं तर आपल्याकडे व्यापार असतो, वित्त असतं, रोजगार, तंत्रज्ञान, दळणवळण असतं, स्थलांतर होत असतं देशी विदेशी, पर्यावरण असतं, राहणी असते, शासन असतं, समाजव्यवस्था, संस्कृती असते. या सगळ्या ज्या क्षेत्र असतात, गोष्टी असतात, यांचं होणारं रूपांतर म्हणजे जागतिकीकरण. याच्यात काही बदल होतात आणि त्याचं एक वेगळं रूप आपल्यासमोर येतं, त्याला जागतिकीकरण असं म्हणायचं. जागतिकीकरणाची ज्यावेळी आपण संकल्पना मांडतो त्यावेळी काही गोष्टी प्रामुख्यानं त्यात येतात. पहिली गोष्ट असते ती म्हणजे वित्त आणि भांडवल यांची मालकी. अगदी सुरुवातीचा काळ औद्योगिक क्रांतीपूर्वीचा घेतला तर सोल ट्रेडर म्हणजे एकल व्यापारी, भागीदारी यांच्या मालकीचं होतं भांडवल, वित्त. औद्योगिक क्रांतीनंतर कंपन्या अस्तित्वात आल्या आणि आज जर आपण ग्लोबलायझेशनच्या जागतिकीकरणाच्या जमान्यात बघितलं तर अनेक मल्टीनॅशनल कंपन्या आहेत. एकच कंपनी अनेक देशात काम करते अशा. त्यांच्याकडं आज वित्त आणि भांडवलाची मालकी मोठ्या प्रमाणात चाललेली. दुसरं म्हणजे बाजार आणि स्पर्धा. पूर्वीच्या काळी बघितलं तर स्थानिक बाजारपेठ, तालुका, जिल्हा, राज्य पातळीवरची बाजारपेठ, देशांतर्गत बाजारपेठ असं होतं. आता मात्र आंतरराष्ट्रीय बाजारपेठ ही बाजारपेठ झाली आणि स्पर्धा देखील मोठ्या प्रमाणात निर्माण झाली, कारण अनेक कॉम्पिटेटिव्ह ब्रँड्स आहेत जे जागतिक लेवलला काम करत आहेत. त्याच्यानंतर संशोधन आणि ज्ञान यांना संलग्न असं तंत्रज्ञान. कॉम्पिटिशन मोठ्या प्रमाणात वाढले, जागतिक बाजारपेठ आहे, मोठ्या मोठ्या मल्टीनॅशनल, ट्रान्सनॅशनल कंपन्या आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात संशोधन होतं आहे, तंत्रज्ञान प्रचंड वेगानं अपडेट होत आहे. त्याचप्रमाणे राहणीमानाचं आधुनिकीकरण झालेलं आहे. राहणीमानात मोठ्या प्रमाणावर चैनीच्या वस्तूंचा वापर वाढलेला आहे. जागतिकीकरणामुळं लोकांचं राहणीमान बदललेलं आहे. लोकांकडं पैसा आलेला आहे वेगवेगळ्या मार्गाने. पैसा आल्यानंतर तो खर्च करून आपलं राहणीमान कसं वाढेल हे लोक बघत आहेत. त्याचप्रमाणे संपूर्ण जगाबद्दलची जाणीव. आज कोणी म्हणत नाही गावातला माणूस असा आहे म्हणून मी तसा आहे, किंवा या शहरातली माणसं अशी राहतात म्हणून असा राहतो. तर जागतिक लेवलला एकूण काय होतं आहे, अमेरिकेतला माणूस कसा राहतो, जपानचा कसा राहतो, त्याप्रमाणे भारतीय माणसं राहायला बघत आहेत. म्हणजे जगाची जाणीव आज सगळ्यांमध्ये आहे. त्याच्यानंतर राजकीय संलग्नता. राजकारणामध्ये प्रत्येक देशच नाही तर आता जागतिक राजकारण, जागतिक अर्थव्यवस्था याच्यात काय बदल होत आहेत त्याचा परिणाम उत्पादनावर, वितरणावर आणि एकूणच व्यवसायावर व्हायला लागलेला आहे. जागतिक नियमांची क्षमता आणि व्यवस्थापन. वेगवेगळ्या जागतिक संघटना आहेत. WTO असेल, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन किंवा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO, अशा वेगवेगळ्या जागतिक संघटनांचे नियम काय आहेत, त्या कशा व्यवस्थापन करतायत, याच्यावर देखील देशाच्या अर्थव्यवस्था बऱ्याचशा अवलंबून आहेत. मग वर्ल्ड बँक देखील त्याच्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावत असते. त्यामुळे हे जे काही घटक आहेत याच्यावर जागतिक अर्थव्यवस्था, वेगवेगळ्या देशांची अर्थव्यवस्था हे अवलंबून आहे. जागतिकीकरणाची जेव्हा व्याख्या आंतरराष्ट्रीय मुद्रा निधीनं केलेली आहे ती अशी आहे की जागतिकीकरण म्हणजे वस्तू, सेवा या आंतरराष्ट्रीय, अतिजलद आणि प्रसारण पावणारं तंत्रज्ञान याचं वाढतं प्रमाण, तसंच विविधतेच्या साह्यानं जगातील देशांचं सतत वाढत जाणारं परावलंबित्व होय. म्हणजे काय काय म्हटलेलं आहे,
तर वस्तू आणि सेवा या जगभर पसरलेल्या आहेत, एखाद्या देशात उत्पादन झालेल्या. अतिजलद वेगानं त्यांचा प्रसार होतो आहे सगळीकडं आणि याचं तंत्रज्ञान सतत अपडेट होतं आहे. जगातली जी विविधता आहे, ती जी विविधता आहे त्याच्या साह्यानं देशांचं परस्परावलंबित्व वाढतं आहे. याचा अर्थ काय? तर अमेरिकेत चांगलं काही सॉफ्टवेअर तयार होत असेल तर ते भारत आयात करेल. भारतात जर चांगल्या प्रकारचं काही प्रोडक्शन होत असेल, मग आपला हापूस आंबा असेल किंवा इतर फळं असतील ते अमेरिकेत विकली जातील. इलेक्ट्रॉनिक्स वस्तू चायनामध्ये कमी खर्चात तयार होतात, त्यामुळे चीन त्या भारताला देईल. भारतातले काही अन्नधान्याचे पदार्थ असतील तर ते तो अमेरिकेला देईल, ऑस्ट्रेलियाला देईल. अशा पद्धतीनं सगळीकडं परस्परावलंबी अर्थव्यवस्था झालेली आहे. आज आपण अरब कंट्रीज घेतल्या, इराण घेतलं तर ते भारताला काय करतात? मोठ्या प्रमाणावर खनिज तेल पुरवतात. आपण काय करतो? त्या देशांना अन्नधान्यांचा पुरवठा करतो, डाळींचा पुरवठा करतो. म्हणजेच ते देश आपल्यावर अन्नधान्यासाठी, डाळींसाठी अवलंबून आहेत, आपण त्यांच्यावरती खनिज तेलासाठी, पेट्रोल डिझेलसाठी अवलंबून आहोत. म्हणजे सांगायची गोष्ट काय? तर जागतिकीकरणामुळं मोठ्या प्रमाणावर देश परावलंबित्व वाढलेलं आहे. देशामधले एकमेकावर ते अवलंबून राहायला लागलेत आणि याचं कारण विविधता आहे. एखाद्या देशात जे रिसोर्सेस आहेत ते दुसऱ्या देशात आहेतच असं नाही, किंबहुना कमी प्रमाणात आहेत. त्यामुळे ज्याच्याकडे जे जास्त आहे, ज्याच्याकडे जे स्वस्त आहे, ज्याच्याकडे जे चांगलं आहे ते तो दुसऱ्याला देतो आणि त्याच्याकडे चांगलं असेल तो पहिल्याला देतो. अशा पद्धतीनं एकमेकांवर देश अवलंबून राहायला लागलेले आहेत वेगवेगळ्या गोष्टींसाठी. त्यामुळे जो देश जी वस्तू किंवा सेवा चांगल्या क्वालिटीची कमी किमतीत तयार करतो तो ती इतर देशांना पुरवत असतो. काही नैसर्गिक साधनसामग्री ठराविक देशातच आहे, ते देश ती इतरांना देतात आणि इतरांकडे जी येते त्या पहिल्या देशाला देतात. अशा पद्धतीनं ते एकमेकावर अवलंबून राहायला लागलेले आहेत. जागतिकीकरणामध्ये स्थानिक अर्थव्यवस्था ही जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडली गेलेली आहे. जकातीचे दर जे होते ते कमी झालेले आहेत. बऱ्याच ठिकाणी जकात हा प्रकारच काढून टाकलेला आहे. जगामध्ये कुठेही माल पाठवायचा असेल तर त्याच्यावरची जी नियंत्रणं होती ती कमी केलेली आहेत. पूर्वीच्या काळी जी कोटा पद्धत होती ती बंद केलेली आहे. व्यापारी निर्बंध कमी केलेत किंवा जवळजवळ नष्ट केलेले आहेत. या सगळ्यामुळं जागतिक अर्थव्यवस्था ही एक झालेली आहे. आता या जागतिकीकरणाचा एकूणच अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झाला आहे ते भारताच्या संदर्भात आपण बघू. भारताच्या अर्थव्यवस्थेवर जागतिकीकरणाचे काय परिणाम झालेत? तर जेव्हा जागतिकीकरणाचं धोरण 90च्या दशकामध्ये स्वीकारण्यात आलं त्यावेळेपासून जागतिकीकरणाच्या नियमाचं आपल्याला पालन करावं लागलेलं आहे. त्यामुळं भारताच्या अर्थव्यवस्थेतल्या वेगवेगळ्या क्षेत्रांवर जागतिकीकरणाचे वेगवेगळे असे परिणाम झालेले आहेत. त्यामध्ये पहिला परिणाम आहे तो म्हणजे आयात शुल्कामध्ये कपात. भारताचं आयातीवरचं जे शुल्क होतं वेगवेगळ्या देशाकडून वस्तू आणण्याचं ते कमी केलेलं आहे. उपभोग्य वस्तूंची जी आयात होती, कन्झ्युमर गुड्स, त्याच्यावर घातलेली नियंत्रणं होती ती हटवण्यात आली. नकारात्मक निर्बंध दूर केले गेले. हे सगळं जागतिक व्यापार संघटना WTO याचं दडपण असल्यामुळं भारताला करावं लागलं, सगळ्याच देशांना करावं लागलं. परिणामी झालं असं की भारतानं प्रामाणिकपणे करारातल्या अटींचं पालन केलं आणि सीमाशुल्काचे दर दरवर्षाला घटवले. त्यामुळं भारतीय उद्योगांना विदेशी उद्योगांशी स्पर्धा करणं हे आवश्यक बनलं, कारण आयात शुल्क कमी झाल्यामुळं विदेशी उद्योगात तयार झालेल्या वस्तू सेवा भारतात कमी दरात यायला लागल्या. दुसरी गोष्ट झाली ती म्हणजे जुन्या कार आयातीची परवानगी. भारतानं विदेशामधल्या जुना कार्स ज्या होत्या, गाड्या होत्या, त्यांची आयात करायला परवानगी दिली. त्यामुळं ऑटोमोबाईल क्षेत्र जे भारताचं आहे त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर संकट निर्माण झालं. कारण आता बाहेरून कमी किमतीत जुन्या गाड्या जर आयात केल्या तर भारतात तयार होणाऱ्या गाड्या कोण खरेदी करणार असा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळं प्रसिद्ध उद्योगपती आहेत बजाज समूहाचे राहुल बजाज, त्यांनी भारत सरकारचा हा जो जुन्या गाड्या आयात करण्याचा निर्णय होता त्याला राष्ट्रविरोधी कार्य म्हणून संबोधलं. तिसरी गोष्ट होती ती म्हणजे चीनमधल्या वस्तूंचं डम्पिंग. चीन काय करतं तर डम्पिंग करतं त्याच्या वस्तूंचं. डम्पिंग म्हणजे काय? तर आपल्या देशात एखादी वस्तू 100 रुपये तिचा उत्पादन खर्च असेल तर ती वस्तू
90 रुपयालाच दुसऱ्या देशात नेऊन विकायची. उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीला विकायची, कारण त्या देशात त्या वस्तूची विक्री वाढली पाहिजे, तिथं बाजारपेठ निर्माण झाली पाहिजे, यासाठी हे केलं जातं. अशा पद्धतीनं उत्पादन किमतीपेक्षा कमी किमतीला जर एखादी वस्तू दुसऱ्या देशात विकली तर त्याला डम्पिंग असं म्हटलं जातं. चीननं त्यांच्या अनेक वस्तू, खास करून इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, याचं मोठ्या प्रमाणात भारतामध्ये डम्पिंग सुरू केलं. भारतामध्ये त्या वस्तू कमी किमतीला मिळायला लागल्या, त्यामुळं भारतातले लोक त्या चिनी वस्तू खरेदी करायला लागले. भारतीय बाजारपेठा आपण बघितल्या तर चिनी वस्तूने त्या गजबजून गेल्या. त्यामुळं भारतीय जे उद्योजक होते, त्या वस्तू निर्माण करणारे, ज्याचं डम्पिंग केलं गेलं आहे, त्यांच्यापुढे समस्या निर्माण झाल्या. कारण त्यांचा एकतर उत्पादन खर्च चीनपेक्षा जास्त होता आणि चीन तर उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीला त्या विकत आहे. त्यामुळे चिनी वस्तू स्वस्त मिळत आहेत, लोक त्या खरेदी करायला लागले आणि भारतीय व्यापाऱ्यांना किंवा भारतीय उत्पादक उद्योजक जे होते, त्या वस्तू निर्माण करणारे, त्यांच्यासमोर अनेक प्रश्न निर्माण झाले. त्याच्यानंतरचं जे आहे ते म्हणजे विदेशी भांडवलाची गुंतवणूक. जागतिकीकरण आणि उदारीकरण हे घडून आल्यामुळं देशात मोठ्या प्रमाणावर विदेशी गुंतवणूक व्हायला लागली, ज्याला परदेशी गुंतवणूक असं म्हटलं जातं. पायाभूत उद्योगांमध्ये देखील अशा प्रकारच्या गुंतवणुकीचा प्रभाव दिसायला लागला. त्यामुळं देशातली जी साधनसामग्री आहे तिचा पर्याप्त उपयोग व्हायला लागला आणि रोजगाराच्या अनेक संधी निर्माण व्हायला लागल्या. आज आपण जागतिकीकरणानंतर बघितलं तर रस्ते असतील, रेल्वे असतील किंवा अन्य पायाभूत सुविधांचे प्रोजेक्ट्स असतील, हे मोठ्या प्रमाणात चालायला लागले. मेट्रो रेलसारख्या गोष्टी भारतामध्ये आल्या, अनेक नवीन विमानतळ तयार व्हायला लागले, अनेक रस्त्यांचं चौपदरीकरण व्हायला लागलं. हे सगळं कशामुळे झालं तर परदेशामधून मोठ्या प्रमाणात या पायाभूत क्षेत्रामध्ये गुंतवणूक आली. याच्यामुळे झालं काय तर अनेक लोकांना रोजगार निर्माण झाला. कम्युनिकेशनचं जे क्षेत्र होतं त्याच्यामध्ये फास्ट कम्युनिकेशन व्हायला लागलं, अनेक आधुनिक तंत्रज्ञानं त्याच्यामध्ये आली. देशातले जे रिसोर्सेस होते किंवा जी साधनसामग्री होती त्याचा योग्य प्रकारे उपयोग व्हायला लागला. हे सगळे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट्स किंवा सकारात्मक परिणाम हे विदेशी भांडवलाच्या गुंतवणुकीमुळे आले. जपान असेल, अमेरिका असेल, यासारखे जे देश होते त्यांनी मोठ्या प्रमाणात भारतामध्ये गुंतवणूक केली. यानंतर होतं ते म्हणजे भांडवल बाजारामध्ये गुंतवणूक. परकीय गुंतवणुकीवर भारताचा जो भांडवल बाजार होता तिथं मोठ्या प्रमाणावर निर्बंध पूर्वीच्या काळी होते. हे निर्बंध हळूहळू कमी करण्यात आले. त्यामुळे झालं असं की परकीय संस्थात्मक गुंतवणूकदार जे होते, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स, त्यांनी भारतीय भांडवल बाजारात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करायला सुरुवात केली. त्यामुळं काय झालं तर ही परकीय गुंतवणूक आल्यामुळं भारतीय भांडवल बाजारात मोठ्या प्रमाणात तेजीचं सकारात्मक वातावरण निर्माण झालं. मोठ्या प्रमाणावर परदेशी पैसा हा भारतीय भांडवल बाजारामध्ये आला. त्याच्यानंतर आणखी एक वाईट गोष्ट किंवा वाईट परिणाम घडला, तो म्हणजे देशातल्या उद्योगांची पिछेहाट. जागतिकीकरण झालं त्यानंतर झालं असं की देशातले जे उद्योग होते त्यांना जागतिक स्पर्धेला तोंड देणं गरजेचं बनलं. अनेक प्रतिष्ठित उद्योग समूह जे देशामधले होते त्यांना अस्तित्व टिकवून ठेवणं अशक्य झालं. त्यामुळं अनेक भारतीय कंपन्यांनी त्यांच्या नियंत्रणाखाली जे उद्योग होते ते विकायला सुरुवात केली. टाटा ऑइल मिल्स, पार्ले, सॉफ्ट ड्रिंक्स, मॉडर्न फूड्स, रेमंड, स्टील असे अनेक देशातले जे उद्योग होते त्यांनी बाजारपेठेत निर्माण झालेली जी स्पर्धा होती त्याच्यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणात पिछेहाट झालेली आपल्याला दिसून येतं. कारण का तर अनेक विदेशी कंपन्या डम्पिंगसारख्या गोष्टीतून किंवा कमीत कमी फायदा घेऊन भारताचं मार्केट कसं कॅप्चर करता येईल यासाठी कमी किमतीत वस्तू उपलब्ध करायला लागले. त्यामुळं देशी उद्योगांच्या ज्या वस्तू होत्या, सेवा होत्या, त्यांची मागणी आपोआप कमी झाली. त्यांना कठोर कॉम्पिटिशन, तीव्र स्पर्धेला तोंड द्यावं लागलं. यामुळं या उद्योगांसमोर अनेक समस्या निर्माण झाल्या, प्रश्न उभे राहिले, त्यांची पिछेहाट झाली. यानंतरचं होतं ते म्हणजे बहुराष्ट्रीय कंपन्यांचं वर्चस्व. जागतिकीकरणामुळं बहुराष्ट्रीय कंपन्यांना भारतामध्ये मुक्तपणे प्रवेश करायची संधी मिळाली. त्यामुळं बहुराष्ट्रीय कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर शिरकाव केला भारतीय बाजारपेठेमध्ये. 2003 भारतातल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांची संख्या आपण घेतली तर ती साधारणतः 1497 होती.
2004ला बघितली तर 1654 होती, आज बघितली तर ती कितीतरी पटीनं वाढलेली आहे. त्यामुळं विदेशी भांडवल गुंतवणूक ही आपोआप वाढली, औद्योगिक क्षेत्राचा विस्तार झाला, पण जे छोटे छोटे लघुउद्योग कुटीरोद्योग होते हे मात्र मोठ्या प्रमाणात कमी व्हायला लागले आणि बहुराष्ट्रीय कंपन्या, मल्टीनॅशनल्स, ट्रान्सनॅशनल्स यांचं मोठ्या प्रमाणात वर्चस्व निर्माण व्हायला लागलं. यानंतर होतं ते म्हणजे टिकाऊ उपभोग्य वस्तूंच्या उत्पादनामध्ये वाढ. विदेशी गुंतवणुकीचा ओघ देशामध्ये आला आणि मोठ्या प्रमाणावर बहुराष्ट्रीय कंपन्यांनी त्यांचं उत्पादन देशामध्ये सुरू केलं. यामुळं मोठ्या प्रमाणात स्पर्धा निर्माण झाली. त्यामुळे टिकाऊ त्याचप्रमाणे उपभोग्य या दोन्ही प्रकारच्या वस्तूंचं उत्पादन वाढलं. जागतिकीकरणामुळे ज्या उद्योगांची देशात मक्तेदारी होती ती संपुष्टात यायला लागली. या सगळ्यामुळं उत्पादन प्रचंड वाढलं, स्पर्धा वाढली. त्यामुळं किफायतशीर दरात चांगल्या क्वालिटीचं उत्पादन ग्राहकांना मिळण्याची व्यवस्था झाली. यानंतरचं होतं ते म्हणजे बेकारीमध्ये वाढ. जागतिकीकरणामुळं देशामध्ये आधुनिक तंत्रज्ञान आलं, संगणकाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला. या सगळ्या गोष्टींमुळे जी पारंपरिक उत्पादन पद्धती होती, लेबर ओरिएंटेड किंवा कामगार प्रधान, श्रमप्रधान, ती पद्धत हळूहळू कालबाह्य व्हायला लागली. कारण ती खर्चिक होती, त्याच्यात पाहिजे तेवढी ॲक्युरसी नव्हती. त्याच्याऐवजी मोठ्या प्रमाणावर यंत्राचा वापर व्हायला लागला. त्यामुळं खर्चात बचत झाली, उत्पादन कमी किमतीत व्हायला लागलं. पण जे काम एक व्यक्ती पूर्वीच्या काळी 50 व्यक्ती करत होत्या ते काम आता एकच व्यक्ती करायला लागला. त्यामुळं मोठ्या प्रमाणात रोजगार कमी झाला, बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढली. अनेक लोकांना त्यांचा रोजगार गमावावा लागला. अनेक लोक आपण VRS घेतलेले पाहिले असतील वेगवेगळ्या कापड उद्योगामधले किंवा अन्य कंपन्यांमधले. हे सगळं कशामुळं झालं तर हे सगळं होण्यामागचं कारण एकच होतं की देशामध्ये यंत्राचा वापर जास्त व्हायला लागला आणि मानवी श्रमाचा वापर कमी व्हायला लागला. हे सगळं उद्योजकांनी त्यांचा खर्च कमी करण्यासाठी, ॲक्युरसी, क्वालिटी वाढवण्यासाठी केलेलं होतं. पण त्यामुळं भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशामध्ये देखील बेकारीच्या प्रमाणामध्ये फार वाढ झाली. यानंतर शेवटचा जो दुष्परिणाम झाला तो म्हणजे आजारी उद्योग आणि बंद उद्योग. अनेक उद्योग आजारी पडले, इंडस्ट्रियल सिकनेस आला आणि अनेक उद्योग बंद पडले, क्लोजर झालं त्यांचं. का हे झालं तर जागतिक स्पर्धा होती, बहुराष्ट्रीय कंपन्यांबरोबरची स्पर्धा होती. त्यामुळे या स्पर्धेत टिकून राहणं हे अनेक उद्योगांना शक्य झालं नाही आणि ज्यांना हे शक्य झालं नाही ते उद्योग बंद पडले. सर्वायवल ऑफ द फिटेस्ट हा सृष्टीचा नियम आहे की जे जगायला लायक आहेत तेच जगू शकतात. डायनॉसॉरसारखे अनेक महाकाय प्राणी नष्ट झाले. कारण का तर त्यांनी अनुकूलन केलं नाही. ते जसं जग बदलतं आहे त्याप्रमाणे स्वतःला बदलू शकले नाहीत. तसंच झालं, छोटे उद्योग हे जागतिक स्पर्धेत टिकू शकले नाहीत. त्या स्पर्धेशी लढण्यासाठी ते स्वतःला बदलू शकले नाहीत. त्यामुळं असे जे उद्योग होते, आधीच जे आजारी होते, तोट्यामध्ये होते, ते उद्योग मोठ्या प्रमाणावर बंद पडले. अनेक लघु आणि कुटीर उद्योग हे याच्यामध्ये होते की जे बंद पडले. याचं कारण असं होतं की अनेक जागतिक कंपन्यांची त्यांच्याशी स्पर्धा होती, बहुराष्ट्रीय कंपन्यांची स्पर्धा होती. ज्या कंपन्या मोठ्या प्रमाणात डम्पिंग करत होत्या, कमीत कमी फायदा घेऊन वस्तू विकत होत्या, जाहिरात मोठ्या प्रमाणात करत होत्या. त्यामुळं ग्राहकांनी त्यांचं उत्पादन मोठ्या प्रमाणात खरेदी करायला सुरुवात केली. आपोआप या छोट्या लघु कुटीर किंवा भारतीय उद्योगांची जी काही विक्री होती ती कमी व्हायला लागली. विक्री कमी झाल्यावर आपोआप नफ्यातून ते तोट्यात गेले. मग उत्पादन कमी झालं, कामगारांना पगार द्यायला पैसा राहिला नाही आणि अशा सगळ्या वाईट सिच्युएशनमध्ये आल्यानंतर त्याने आपले उद्योग बंद करायला किंवा आजारी म्हणून घोषित करायला, बँक्रप्सी डिक्लेअर करायला सुरुवात केली. हा देखील जागतिकीकरणाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम आहे. आता जागतिकीकरण हे देशाची अर्थव्यवस्था किंवा आपल्या स्थानिक अर्थव्यवस्थेला जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडण्याची क्रिया होती. याचे भारतीय अर्थव्यवस्थेवर काही चांगले सकारात्मक परिणाम झालेले आपल्याला दिसतात, अनेक नकारात्मक परिणाम देखील झालेले दिसतात. त्यामुळं कुठल्याही गोष्टीचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही प्रकारचे परिणाम असतात. तसेच जागतिकीकरणाचे देखील झालेले आहेत.
कुणी ते कशा प्रकारे एक्सेप्ट केलं त्याच्यावर तो पॉझिटिव्ह की निगेटिव्ह परिणाम झाला हे अवलंबून आहे. आता जागतिकीकरण तर झालेलं आहे, ते होऊन जवळपास 20 वर्षापेक्षा जास्त काळ भारतामध्ये 30 वर्षापेक्षा जास्त काळ भारतामध्ये निघून गेलेला आहे 1990पासून. आणि त्याचे अनेक चांगले वाईट परिणाम आज देखील भारतीय उद्योगांवरती, भारतीय अर्थव्यवस्थेवरती होत आहेत. त्यामुळे ते एकदा का आपण स्वीकारलेलं आहे, तर अशावेळी हे नकारात्मक परिणाम कमी कसे होतील आणि जास्तीत जास्त सकारात्मक परिणाम आपल्याला कसे उपभोगता येतील हे आपण बघितलं पाहिजे. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.